देवा गर्जना करायची, आपल्या नावाचे नाव सांगायचं कोणाला पण. येलकोट 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 येलकोट. देवा या सोन्याने भरलेल्या गटावर देवा कुठं बसलाय, आपला हल्दीचं भंडारा घ्यायचं देवा. चला कुठं बसले दाखवा, द्या उचलून आम्हाला. येलकोट येलकोट सदा आनंदाचा. देवा जेजुरीगडाला आम्ही आलो. जेजुरीगडाला आल्यानंतर करामाईला आलो. करामाईला देवा तुझा अंकुलाष्टमी केली. अभिजय नावाचा देवा तिथे एक नाण्याचा गोंधळ केला. तुझ्या पात पोहोचला, आनंदाचा आहे देवा. न गडावर आलो. गडावर आल्याच्या नंतर गाभारी आलो. गाभारी तुझं मुख पाहिलं देवा. मुख पाहिल्याच्या नंतर देवा तुझी भेट घेतली. तिथे भेट झाल्याच्या नंतर आम्ही तुझ्या नावाचा अभिषेक केला देवा. अभिषेक केला तो तुझ्या पात पोहोचला का, आनंदाचा आहे. तली भंडार केली देवा. तली भंडार केली, तुझ्या नावाची भंडाराची उदलन केली. खाली गडाच्या आल्याच्या नंतर तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा देवा मांडला, आनंदाचा आम्ही. विषय परिवाराने जो तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा मांडला, आज तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा देवा मांडला, तो तुझ्या पात पोहोचला का, आनंदाचा आहे देवा. त्या जेजुरी गडामध्ये येऊन जेजुरी गडावरनं तुम्ही येणे केलं देवा. या विषय परिवाराच्या कुटुंबामध्ये आले. या विषय परिवाराला सदैव देवा सुखी ठेवणार, आनंदाचा. विषय परिवाराने तुझ्यासाठी काय करायला पाहिजे देवा, बोला. काय केलं पाहिजे विषय परिवाराने? 5 वर्षांनी तुम्ही जागरण करणार आहेत, बरोबर आहे, तुम्ही वचन दिलंय. 5 वर्षांनी देवा तुझ्या नावाचा हा उत्सव केला जाईल. मग विषय परिवाराने अजून काय केलं पाहिजे, मी सविस्तर सगळं विचारून घेतो. नंतर मग पुन्हा आम्ही गेल्याच्या नंतर तुमचा एखादा वारा आल्याच्या नंतर जर मग तुम्हाला जर काही सांगला नाही सांगा, म्हणून आज सविस्तर सगळं विचारून घेतो. विषय कुटुंबाने अजून काय केलं पाहिजे, काय पथ्य पालन केलं पाहिजे, बोला बोला देवा. हा सगळ्यांनी करावं पाहिजे का? कोणता वार? ठीक आहे. तुम्हाला जे तुम्ही घरी करताय, लक्षात आलं मी काय बोलतो, ते घरी करायचं नाही. जे फाते करतो आपण, आपतो, घरी खांडवली पाडतो, हे तुम्हाला घरी करता येणार नाही. अजून आहे सांगायचं बाकीचं, सगळं सांगतो तुम्हाला. बर, 5 वर्षांनी देवा तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा केला जाईल. 5 वर्षांनी तुझ्या नावाचा हात असाच भंडाऱ्याची उदलन होईल. विचारायचं असेल तर विचारून घ्या, विचारून घ्या. तुमच्या देवाला तुम्ही विचारा, आम्ही विचारणार आहे. तेव्हा आमची पूजा तुम्हाला पोहोचली. काय करायचंय आमच्याकडून अजून? आमच्या देवाऱ्यात काय कमी आहे? कधीचा उपवास? रविवारचा उपवास करायचंय. त्याच्यानंतर देवांचं कसं चुकेल मला सांगा. तुम्ही सोमवार सांगताय, रविवार हा वार कोणाचा आहे? खंडेरायाचा वार आहे ना. तुमचा कुलदैवत काय आहे? खंडेराय आहे ना. मग देवाने देवाचं वार सांगितलंय, तुम्ही सोमवार सांगाल म्हणजे रविवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे. रविवारी तुम्हाला काय पाहिजे? पालील त्याचा देव, नाही पालील त्याचा. जरी तुम्ही चोरून खाल्लं, तुम्हाला वाटतं का आम्हाला माणसाने नाही बघला, पण देव बघणार, म्हणून तुम्ही सोमवार मागताय. असं नाही. हा बरं, देवाने दिलं तसं, असं नाही. ठीक आहे. आमच्या देवाऱ्यात काही कमी आहे का? नक्की पूर्ण आहे देवारा. आम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही, नक्की. ठीक आहे. येलगोट येलगोट. राणी चला
अहो त्याच्या अंगामध्ये येते वारा येते तुम्ही बसून राहिला त्याचे हाल द्यायला होते त्याच्या अंगात
तुम्ही पण बोलून घ्या ना तुमचं. आम्ही आजच्या नाईट पुरतं आहेत. बोला बोला, तुम्ही पण बोलून घ्या. कुटुंबाची अजून काही शंका आहे का? नंतर गोंधळ आटपल्यावर बोलायचं नाही. काय शंका असेल ती बोला लवकर. चला चला या पुढे मागच्या मागे चला. पदर घ्या पदर. सावकाश जेव्हा हे घे आरती घे. आरती घे एकदम रिलॅक्स. एकदम जागेवर थांब जरा. एकदम जागेवर सोड. जागेवर एकदम जागेवर सोड. पाया पडायला सारखा राहा.
देवा हॉल. नाव सांगायचं. देवा नाव सांगायचं. गर्जना देवा एवढा दान करून नाही जागेवर देवा नाथ संप्रदायाची परंपरा म्हणून या कुळामध्ये बघा, मी आले तुमच्या कुळामध्ये चेक केलं, तुमच्या कुळामध्ये नाथांचं काहीतरी शिक्क आहे ना, नाथांचं शिक्क आहे. आपण जेजुरीला गेलो, जेजुरीला गेल्याच्या नंतर आपल्याला वाटलं का आपलं नाथ पण आलं पाहिजे, का आपण सागावच्या शेजारी आहे, बरोबर आहे. आपण त्यांना विनंती केली, फक्त चुकी काय झाली होती, काय चुकी झाली होती, जवळ असताना आपण त्याचा नैवेद्य त्याला पोच केला नव्हता आणि त्याला नारळ फोडला नव्हता, बरोबर आहे, हो का नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळं तिथेशी देव काय झाला होता, थांबला होता, बरोबर आहे. काय झालं, झोपायला गेलेले पाण्याला, कसं काय माऊली. देवा विषय परिवाराने तुझ्या नावाचा हा जागर गोंधळ भंडारा 16 देवा मांडलेला आहे. जो तुला मानपान देवा तिथपत पोहोचवला आम्ही, तो तुझ्यापत पोहोचला देवा, पोहोचलाय का देवा, बोला, पोहोचला देवा तिथपत मानपान तुमचा नाही पोहोचला. आम्ही तिथे जागेवर आलो ना देवा, जागेवर आल्याच्या नंतर तुम्हाला मान दिला ना तिथेशी, इथे पाहिजे का, इथे हवंय का आपा, तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही तो जो मानपान पुरवला बरोबर दिला, तिथे देव म्हणतो तुम्हाला इथे पण दे, आहे का इथे रेडी, आता हे का ना इकडं, बरोबर आहे नैवेद्य. बघा नैवेद्य जो तुमचा बनवलेला आहे, आम्ही हा नैवेद्य बरोबर आहे का, बोला देवा, बरोबर आहे, बरोबर आहे. ऐका, ज्या वेळेस पण तुम्ही कुठलाही नैवेद्य बनवाल, नैवेद्य जो पण तुम्ही तुमच्या देवाला ज्या वेळेस दाखवायला घ्याल, म्हणजे कधी कधी गोकुलाष्टमी येते, गोकुलाष्टमीच्या दिवशी तुम्ही जागरण करताय का, ऐका, आता तुमचं नाथ आलेले बरोबर आहे. गोकुल अष्टमीच्या दिवशी कृष्ण कधी जन्माला आला, 12 वाजता आला, पण किती वाजता, 12 वाजता जन्माला आला, पण कधी आला, गोकुल अष्टमीला, बरोबर. अष्टमीच्या रातीला यमुनेच्या काठी गोकुल अवतरला, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, रुंजून पायी रुंजून रुंजून, बरोबर आहे. हा कृष्ण कन्हैया अष्टमीच्या रात्री जन्माला आला, बरोबर आहे, बरोबर आहे ना. पण नवनाथांची भक्ती, नवनाथ हे तेच हा आपला कान्होबा, बरोबर आहे, हाच आपला कान्होबा, बरोबर आहे. मग कोणी काय करतंय, कोणी सागावला जाते ना, सागावला जाते, कधी जाते, काय तिथं असते ती पंचमीची यात्रा. काही सागावला येते तर काही कुठं जातात, हा पावसाने मडीला जातात, पावसाला पण यात्रा भरते, बरं. मग आता आपल्या परिसरामध्ये जे जे स्थान आहेत नाथांचं, बरोबर आहे, नाथांचं स्थान आहे. कानिफनाथांना तिकडनं इथं नाही येता आलं, मग कानिफनाथांनी काय केलं, काय पाठवलं, शिष्यगण, काय शिष्यगण आले. मी बोलतोय लक्षात येते तुमच्या, शिष्यगण आहेत. किती कानिफनाथांचं शिष्य आहेत नाही मोजता येतात, माझ्या माहिती अनुसार 750 असं काहीतरी आहे, 700 का 750, बरोबर आहे का, माझ्या वाचण्यात आलेले. देवा भोईर कुटुंबाने हा तुमच्या नावाचा जागर गोंधळ सोहळा मांडलेला विषय. आता ते मी 5 भोयऱ्यांचं केलं ना, तर त्या भोईरच ते आता डोक्यात. विषय परिवाराने हा तुझा नावाचा जागर गोंधळ सोहळा मांडला,
जेजुरीला आम्ही तुझा देवा तिथेशी मानपण केला, बरोबर आहे. आम्ही आता 6 गावला आलो. पालखी मिरवणुकीच्या आधी तुझा मान तिथेशी पोच केला, नाही पोचलेला मग काय मान करायला पाहिजे होता तिथे? आम्ही काय कमी पडलाय तिथे? बोला बोला. उद्याचा दिवस पण आहे आपल्याला. तुमचं देव काय अजून बसवलं नाही. अभिषेक झाल्याशिवाय देव काय बसणार नाही. काय मान पडवायला लागेल मग? बोला बिंदास, बोला बिंदास. तेव्हा तुम्हाला जे आहे बोलायचं तुम्ही बोलू शकता. जेजुरीला आम्ही बोललो होतो का असेल ते आम्ही पुरा करू. आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्हाला तिथे जायचं होतं, तुम्हाला काय आम्ही तो मान पण पोहोचवलेले आहे. आता अजून काय तिथे पोहोचवायला पाहिजे का? बोला, सांगायला आम्हाला तर आहे ती गोष्ट. ते आहे पण तसं करावं. त्यांना बोलू जे कुलदेव तुमचे आहे ते योग्य पद्धतीचे आहे, त्याच्यामध्ये काही वाढ करायची नाहीये. आलं लक्षामध्ये? बर, काय कमी राहिलं आमच्याकडून? ज्या काही देवार आमचा पुरा आहे. हा, नैवेद्यामध्ये तुम्हाला काही कमी पडला? तुम्ही बोलले सागावला मला कमी पडला. काय कमी पडला? माहिती करून द्याल तर आम्हाला माहिती होईल. गेलो, मी स्वतः गेलो होतो. गेलो होतो. 3 जण, 3 माणसं होते. नंतर पालखीची आरती. मान्य आहे आम्हाला. नंतर गेलो आम्ही, पालखीच्या नंतर गेलो. पालखीच्या आधी गेलो आम्ही. पालखीच्या आधी गेलो. पालखीच्या आधी तुझा मानपण देवा पुढवला आम्ही. जधी ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी नाही गेलं, ते मान्य केलं. हेच म्हणणं आहे ना तुमचं? हा, मग ते मान्य केलं ना, ते मान्य केलं. आम्ही तुम्ही सागावला आले तेव्हा आम्ही मान्य केलं की आम्ही तुम्हाला मान नाही दिला. मान्य केलं आम्ही तिथं. आमची चूक मान्य केली. आम्ही चूक मान्य केली आमची. त्याच्यात नाही, आम्ही मान तुम्हाला आधी दिला नाही. ही गोष्ट मान्य आहे ना आम्हाला. चूक आमची मान्य आहे. चूक आमची मान्य आहे. आज आम्ही पालखीच्या दिवशी दिला मान. तो पोहोचला तुम्हाला? पालखीच्या दिवशी जो तुम्हाला आता मान दिला आम्ही, तो तुमच्यापर्यंत पोहोचला? कानिपनाथ महाराज की वाजव. बाबा बंगाल फिरून आला रनात भगव्या कफनीवाला. मला सगळ्या रंगाचे रूप येतात.
चला देवा पुढे मी प्रेमान पण देतो प्रत्येक वारकऱ्याला. चला पुढे प्रेमाच्या पलीकडे गेला तर प्रेम पण सोडून टाकतो मी. चला चले पुढे जो मान पण देईल तो मान पण घ्यायचा. स्वतःची मध्ये माझं लय वेगळं काम आहे. चला देवा वाजव. चला पुढे चला पुढे वाजव. अलख निरंजनाच्या होळी अलख निरंजनाच्या होळी अलख निरंजन अलख निरंजनाच्या होळी याच्या गतीमध्ये आहे झोळी भस्म लावणी अंगम काळी भस्म लावणी अंगम काळी माळ रुद्राक्षाची गळे आवाज तुझ्या सारा झाला नाच मगव्या कपटी भाला हे बंगाल फिरून आला नाच मगव्या कपटी भाला देवा अलख निरंजन. बरं मला माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं होता. सगळ्या कुटुंबदारांनी ऐकायचा. देवा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कानिफनाथांनी कोण्या देवीची भक्ती केली? कानिफनाथांनी कोण्या देवीची भक्ती केली? देवा तुम्हाला विनम्र आहे काणेपणाने कोणत्या देवीची भक्ती केली अलक्करंजन आहे आदेश म्हणतो हो अलख निरंजन. पण कानिफनाथांनी कोणा देवीची भक्ती केली? जे नवना बाकीच्या कशाला देवा देवा बोला एवढं तापता का आमचं चुकलंय का देवा? इथे काय आमचं चुकलंय का? नाही चुकलं. मग कोणाचं चुकलंय? एवढं जर तुम्ही तापलंय तर कोणाचं चुकलंय? हो अलक्करंजन आहे ते. माहिती आहे मला कानिफनाथ आले तुम्ही आलेत. पण चुकलंय का इथे आमचं काही? नाही चुकलं ना? आनंदाचं कार्य आहे. आनंदाचं आहे ना? बर. मग आता ह्या विषय परिवाराने काय केलं पाहिजे? या पुढे या ना जरा जुने लोक पण या ना. देवा विचार देवा
देवा काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे ते सांगा ना आम्हाला काय पाहिजे परिवाराकडून काय पाहिजे तुम्हाला पक्षाकडनं काय पाहिजे काही नको पाहिजे काय नेमकी देवा ऐका ऐका देवा तुमच्याकडं न देताने चिंता पकडले याच्यावर पण तुम्ही मग असं झालं मग तुम्ही श्रेष्ठ झालं असं झालं उत्तरला एक प्रश्न द्यावा नाही पडते नाही जे झाले तुमचं कार्य ते योग्य पद्धतीचं आहे. योग्य पद्धतीचे झाले देवा. या विषय परिवारावर सदैव तू त्यांच्यावर आशीर्वाद ठेवणार. कुठल्या प्रकारची आडी अडचणी येता कामा नाही. बरोबर आहे. मग विषय परिवाराच्या कुटुंबाला म्हणजे सदस्यांना अशी कुठली गोष्ट आहे विषय परिवाराला ती वापरू शकत नाही तुम्ही. काय काय चालेल एवढं सांगून द्या. तुमच्या विषय परिवाराच्या मी ज्यावेळेस तुमचे देव बघायला आलो बरोबर आहे. पंचांगानुसार तुमचे मी देव बघितले बरोबर आहे. तुम्हाला काळ्या कलरचा धागा चालणार नाही बरोबर आहे. चालेल का देवा त्यांना आता तुम्ही आता बोलले का सगळं झालं काळ्या कलरचा धागा वापरायचं नाही. लक्षात आलं एवढं काय. बरं अजून खाण्यामध्ये काही काय खाद्य खाल्लं पाहिजे काही नाही ते ठीक आहे. तुमची मजा आहे. देवाला सगळं चालेल. चल वाजवा. देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मढीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात अशी बैठक न्यारी बसलय भारी लईच थाटात अशी बैठक न्यारी बसलय भारी लईच थाटात देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मढीचा मढीचा कानी पुरातन देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात खणखण हातात त्याच्या चिमटा वाजतो रे गावामध्ये जगाला साऱ्या रंगाला म्हणतो रे खणखण हातात त्याच्या चिमटा वाजतो रे गावामध्ये जगाला साऱ्या रंगाला म्हणतो रे आणि दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात हो त्यांची भाषा आहे लईच निराळी लईच निराळे आणि बंगाली न बाबा बोलतो बंगाली न बाबा बोलतो बंगाली बाबा बोलतो बंगाली बाबा बोलतो बंगाली
दिवस येणं काय असं नसतंय, आमच्याकडे पण वारी आहे, एवढं बोलतोय. नाथांची वारी आम्हाला पण माहिती कशी असते. विचाराचा इथे पहिला गुरु शिष्यां संवाद काही बोलिले जिहत श्रावण केल्याने प्राप्ती काय. जेव्हा तुम्ही आंब्याला धावता तर त्याचं सौभाग पडलं. बालक आहे त्याला समजून येत नाही, आम्ही समजतोय तर वरून हे करताय. चला बाया चला घ्या ताट. या वारीला बोल भवानी माते की रे. अरे जोगवा मागतो मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा 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 मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा. नाव सांगा. नाव सांगा. नाव हा सागर दादा आणि सृष्टीताई यांनी पण देवीची काय बोल 1 लाख रुपये जोगवा वाटला. चला जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा. चला तुंबवा सर्वांनी. महाराज कोण मोबाईल आला? तुला चॅटिंग कर. हा बेटा बेटाचा जोगवा बेटा बेटाचा जोगवा बेटा बेटाचा जोगवा बेटा बेटाचा जोगवा. कालभैरी आहे का इथे? कालभैरी आहे. या इकडे बघा. इकडे यांना हे करा. वारी देत असल्या तर घेऊन टाका त्यांना. हो
बोला बोला देवा कोणाला आपण हा येतात येतील, येतात येतील. कोण आहे एकेकाला देवा विचारतो बाबा पहिले कोण आहात? बोला देवा आपल्याला परिचय द्यायचा आपण कोण आहे कोण देवा? आहात? बोला देवा या कुळामध्ये आहेत का तुम्ही आहेत का या कुटुंबामध्ये आहेत का गाव शिवाऱ्यामध्ये आहेत का देवा बोला परिचय द्या आहेत का नाही बोला ना देवा तुम्हाला आहे ना बोला कोण आहात या तुम्ही? मला नाव सांगा देवा आपलं आपण कोणाला बोला बोला देवा आई पण बंद झाली. बोला देवा आहेत का तुम्ही या कुळामध्ये बसलेला आहे कुळामध्ये बसलेला आहे देवा आहेत का नाही आहेत बसलेलं नाही आहेत हा भवानी माता बोल भवानी माते की भवानी माते की भवानी माता आल्या आता. चला देवा पुढं आपल्या घाटावर चालायचं आपल्या घाटावर या चला कुठे आहे तुम्ही चला पुढं चला थांबा सापडायचं नसेल महाराज नाही येते राहू दे राहू दे देवा चला चालले ना, तुमको तुमचा शिक्का घ्या हे घ्या कुठे बसले ते दावा चला पुढं चला पुढे या चला पुढं चल चांबड्याचं पुढे नाही. इकडं चांबडा नाही तो. कुठं आहात तू बघा चला पुढं हाताला नाही चोलाचा देवा सोडाचा आहे चला पुढं हे घ्या चला ते देवा सोडा मूर्तीवर तो सोडाचा आहे तुम्ही भावानी या. म्हणला ना हे घ्या हा या, चला पुढं सरका पुढे या पुढे कुठं आहात पुढे यायचं तुम्ही ते आपल्या दावा. घाटावर यायचं या आपल्या घाटावर सरका पुढे हा कुठं चला आहे ते दाखवा चला बरं चला सोडा तिच्यावर बघा व्यवस्थित अजून व्यवस्थित बघा अजून तुम्ही कुठल्या गडावर आहेत देवा कुठे आहात तुम्ही भवानी आहेत कोणत्या जागी बसली आणि त्याचा विचार पाहिजे ना बोला देवा वाजव रे ए वाजव वाजव जरा वाजव जरा. वाजव 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 देवा डोळे खोलले पाहिजेत वाजव चला याला आरती करा आरती करा लाईन ऊपर पास आहे ना
हॅलो हॅलो बेसपास बेसपास हॅलो 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 चेक हॅलो 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 आणि ये ना माझ्या चरवत यावये
देवाला दयाला गे आला मन सर्व देवाला दयाला गे आला मन सर्व देवाला चला देवा अरे चरोबा देवा की जय दे गजर दे गजर संपेल हा त्या माईक संपेल विषय परिवाराने हा देवाचा जो दादर गोंधळ सोहळा मांडलेला आहे आनंदाचा आहे तुझ्यावर पोहोचला का पोहोचला का हा नाही पोहोचला कानवेला आम्ही आलो कानवेला आम्ही जो तुझा मान केला तुझा जो नैवेद्य दिला देवा तो पोहोचला तुझ्या मान तुला भेट दिली जागेवर आम्ही दिली भेट तुला तिने जो मानपान केला तो पोहोचला का तुझा आवाज कानवेला ऐका ऐका या इकडे जाऊ या इकडे कानवेला जो देवाला नैवेद्य जो मानपान केला देव माझ्या पास तो पोहोचलेला आहे तर तुमचा कान विचारा इथं हजेरी द्यायला कंप्लेंट 8 तास कंप्लेंट 2:30 वाजता देव तुमचा इथे आलेला आहे. आता काय चर्चा करायची ती करा या पुढं या पटकन या बरोबर या घ्या आता देव बोलत तुमचं काय काय करायचं काय काय नाही या देव 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 तुम्हाला सुख समाधान झालं पाहिजे देवाला या आम्ही केलेलं कार्य तेव्हा पोहोचलं का तुमच्यापर्यंत तेव्हा आम्ही केलेलं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचला का हा? काय कमतरता नाही ना त्याच्यामध्ये आम्हाला सुखप्राप्ती होईल ना त्याच्यापासून काय बाकी राहिलाय का आमच्या गोंधळामध्ये काय बाकी राहिले का काय देवा बाकी बोला? राहिलाय का काय राहिले का राहिले तुला काय काय बाकी बाकी असेल तर सांगा आम्हाला आहे का बाकी काही हा तर सगळं मान केलं तर पोहोचलं बरोबर मानपान पोहोचलाय का हा बोला पटकन जो मानपण तुला कानवेला आम्ही दिला तो तुझ्यापास पोहोचला ना हा जो मान तुला जो आम्हाला कानवेला द्यायचा होता तो पोहोचला तुझ्यापास बरोबर आहे विषय परिवाराने हा आज जागर गोंधळ सोहळा मांडलेला आहे जो आनंदाचा आहे पोहोचला सगळ्यापास ठीक आहे चला
देवाला काय झालं? काय झालं? काय नाही. जागेवर जायचं. शांत व्हायचं एकदम. एकदम आपला. आमदार जरा थांब. कोण आलं तिकडे बंद कर.